हॅलो एव्हरीवन. आज आपण पाहणार आहोत चॉकलेट गनाश. तर यासाठी इथे मी मोर्डेचं डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतलेलं आहे. तुम्ही हवं तर मिल्क कंपाऊंड चॉकलेटचंही गनाश बनवू शकता किंवा दोन्ही कॉम्बिनेशन करून डार्क आणि मिल्क कंपाऊंड चॉकलेटचं गनाश बनवू शकता. असं इथं मी 3 स्लॅब घेतलेले आहेत. चॉकलेटचे छोटे छोटे पीस करून घ्यायचे आहे. तर इथं आपण गनाश बनवण्यासाठी आज दुधाचा वापर करतो आहे. तुम्ही जनरली व्हिपिंग क्रीम किंवा फ्रेश क्रीमचाही यूज करू शकता. इकडे साईडला पातेल्यामध्ये पाणी बॉईल करत ठेवायचं आणि त्यावरती आपलं जे भांडं आहे ते ठेवायचं. डबल बॉयलर मेथडने आपण चॉकलेट मेल्ट करणार आहोत. तर चॉकलेटला कंटिन्युअसली स्टर करून घ्या. तुम्ही इथं मायक्रोवेव्हचा यूज करू शकता. 10 सेकंदासाठी चॉकलेट मायक्रोवेव्हला हीट करायचं. तर इथं बघू शकता की मी कंटिन्युअसली हीट करत नाही आहे, कारण काय होतं ना, चॉकलेट कंटिन्युअसली हीट केलं की त्यातले फॅट्स निघून जातात आणि मग चॉकलेटची जी शाईन असते ती निघून जाते. म्हणून थोडं अगदी 10-10 सेकंदांनी चॉकलेटच्या ज्या भांड्याला साईडला घ्यायचं, थोडंसं मिक्स करायचं आणि पुन्हा भांड्यावरती ठेवायचं. आणि थोडंसं चॉकलेट मेल्ट झालं की गॅसची फ्लेम मी बंद केली आहे. तर या पद्धतीनं आपल्याला चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये दूध ॲड करायचं आहे. दूध नॉर्मल रूम टेम्परेचरचंच घ्यायचं आहे, थंड किंवा गरम झालेलं दूध घ्यायचं नाही. तर यासाठी इथं मी आता चॉकलेटचं गनाश बनवते, ते मला फ्रॉस्टिंगसाठी यूज करायचं आहे. सो म्हणून मी चॉकलेटचा रेशो ना 1 कप चॉकलेट आणि 1/4 कप दूध असं घेतलं आहे. जर तुम्हाला चॉकलेट गनाश हे केकच्या फिलिंगसाठी बनवायचं असेल, म्हणजे केकच्या आत लेअरमध्ये गनाशचा केक बनवायचा असेल, तर त्यासाठी चॉकलेटचं प्रमाण घेताना 2 कप चॉकलेट आणि 1 कप दूध असं घ्यायचं. आणि ड्रिपिंगसाठी जर गनाश बनवायचं आहे, चॉकलेट जो केकवरून जे सोडतो ना आपण त्यासाठी, तर त्यासाठी 1:1 रेशो घ्यायचा. म्हणजे 1 कप चॉकलेट त्याला 1 कप दूध असं कंप्लीट घ्यायचं. आणि फ्रॉस्टिंगसाठी 4 कप जर तुम्ही चॉकलेट घेताय तर त्याच्यासाठी 1 कप दूध ॲड करायचे, म्हणजे 1/4 पार्ट मिल्क ॲड करायचं आहे. सो इथं मला फ्रॉस्टिंगसाठी हवं आहे म्हणून मी 1/4 कप मिल्क ॲड केलेलं आहे. जेव्हा आपण फॉन्डंटचा केक बनवतो ना, त्यासाठी या रेशोमध्ये गनाश बनवायचं, म्हणजे तुमचं जे फ्रॉस्टिंग आहे ते रूम टेम्परेचरला अगदी सेट होतं. सो ह्या पद्धतीनं आपलं गनाश तयार झालं आहे. शक्य असल्यास गनाशला ना थोडंसं गाळणीतून स्ट्रेन करून घ्यायचं, कारण कधी चॉकलेटचे पीसेस त्यामध्ये शिल्लक राहतात म्हणून. तर इथं मी कपकेक्सला फ्रॉस्टिंग करते. तर हे रेडीमेड कपकेक्स आहेत, पण कपकेक्सची जी रेसिपीची लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिहून देते. सो कपकेक्सला मी असं गनाशमध्ये डिप करते. एखादं मिनिट सेट झाल्यानंतर मी त्यावरती स्प्रिंकलर्स स्प्रेड करणार आहे. सो या पद्धतीनं माझे सगळे कपकेक्स हे फ्रॉस्टिंग करून झालेले आहेत. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.